नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्समध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच सातारा DCC बँकमधील नोकर भरतीसाठीची अर्ज केला होता किंवा जे बँकिंग आणि सहकार क्षेत्रातील परीक्षांची तयारी करत आहेत। आज आपल्या हाती एक अत्यंत महत्त्वाची शासकीय परिपत्रक आलेले आहे, ज्याने एक मोठ्या नोकर भरतीला थेट स्थगिती दिलेली आहे। हे डॉक्युमेंट काय आहे, ही भरती का थांबवली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यासाठी याच्या पुढे काय परिणाम होणार आहेत, नवीन जाहिरात येऊ शकते का, या सर्व प्रश्नांची A to Z उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला जे पत्र दिसत आहे ते विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर विभाग यांच्या कार्यालयातून निघालेले आहे। हे पत्र 30 मार्च 2026 रोजी काढण्यात आलेले असून ते थेट सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना उद्देशून पाठवलेले आहे। या पत्राचा विषय जो आहे ते अतिशय स्पष्ट आहे, बँकेच्या नोकर भरतीबाबत कारवाई स्थगित करणे। मित्रांनो, हे परिपत्रक जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। अदरवाईज याचं आर्टिकल तुम्ही रीड करू शकता। तर सर्वप्रथम हे का घडलंय ते नीट समजून घ्या। सन 2024 सातारा DCC बँकेने जी नोकर भरती प्रक्रिया राबवली होती ती एका खाजगी एजन्सीमार्फत राबवली होती। त्या एजन्सीचे नाव आहे वर्कवेल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड। या भरती प्रक्रियेसंदर्भात किंवा या एजन्सी संदर्भात काही आक्षेप घेण्यात आले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका क्रमांक 1691 दाखल करण्यात आलेली आहे। शासनाने आणि सहकार आयुक्तांनी अत्यंत कडक शब्दात आदेश दिले आहेत की जोपर्यंत या याचिकेवर माननीय उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत या एजन्सीमार्फत राबवलेली संपूर्ण भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी। तसेच या आदेशाचे पालन करून शासनाला अहवाल सादर करण्यासही सांगितलेले आहे। आता सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो की विद्यार्थ्यांनी तुमच्यासाठी पुढे काय आहे किंवा याचा काय अर्थ आहे। पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, स्थगिती म्हणजे भरती रद्द होणे नव्हे। सध्या ही प्रक्रिया जिथे होती तिथेच थांबण्यात आलेली आहे, म्हणजे पॉज करण्यात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचे निकाल बाकी होते किंवा जे जॉईनिंगची वाट पाहत होते त्यांना आता मोठा ब्रेक लागलेला आहे। जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत बँकेला कोणतीही पुढील प्रक्रिया करता येणार नाही। आता तुमच्या मनात प्रश्न असेल की पुढे काय होऊ शकतं आणि नवीन जाहिरात कधी येऊ शकते। इथे दोन शक्यता निर्माण होतात मित्रांनो। शक्यता पहिली आहे, जर उच्च न्यायालयाचा निकाल विद्यार्थ्यांच्या आणि बँकेच्या बाजूने लागला आणि एजन्सीच्या कामात कोणतीही मोठी चूक आढळली नाही तर ही स्थगिती उठवली जाईल। अशा परिस्थितीत जुनीच भरती प्रक्रिया जिथे थांबली होती तिथून पुढे जे आहे सुरू होईल। उदाहरणार्थ निकाल लागतील किंवा नियुक्तीपत्रे मिळतील। दुसरी शक्यता आहे सर्वात महत्त्वाची, जर कोर्टाने सिद्ध केले की वर्कवेल इन्फोटेक या एजन्सीच्या प्रक्रियेत गंभीर चुका किंवा अनियमितता म्हणजेच घोटाळा झालेला आहे तर मात्र ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द होऊ शकते। जर ही जुनी भरती रद्द झाली तर सातारा DCC बँकेला नव्याने भरती प्रक्रियेची नवीन जाहिरात काढावी लागेल। त्यावेळी पारदर्शकतेसाठी IBPS किंवा TCS सारख्या नामांकित कंपन्यांना परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले जाऊ शकते। मित्रांनो, एक मार्गदर्शक म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो की कोर्टाच्या प्रक्रियांना किती वेळ लागेल हे कोणीही सांगू शकत नाही। काही महिने किंवा वर्षही लागू शकतं। त्यामुळे केवळ याच एका बँकेच्या भरतीवर तुम्ही अवलंबून राहू नका। तुम्ही जो अभ्यास केला आहे तो वाया जाणार नाही। तुम्ही करत असलेला इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि गणिताचा अभ्यास तुम्हाला आगामी इतर परीक्षांसाठी जे आहे 100% उपयोगी पडणार आहे। त्यामुळे तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका, अभ्यास चालूच ठेवा। मित्रांनो, या प्रकरणावर जशी कोर्टाची पुढची तारीख येईल किंवा शासनाचा नवीन GR येईल, सर्वात आधी अचूक माहिती मी तुमच्यासाठी या चॅनलवरती घेऊन येईल। त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तुमच्यापैकी किती जणांनी या भरतीचा पेपर दिला होता किंवा या स्थगितीवर तुमचं काय मत आहे मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओची माहिती आवडली असेल तर एक नक्की लाईक करा आणि तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद।